नागपूर जिल्ह्यातील कन्हाण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडाळा घटाटे गावामध्ये शुक्रवारी ग्रामपंचायत उपसरपंच चेतन कुंभलकर यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली। दिवसाढवळ्या गावात लोकप्रतिनिधीच्या घरात कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 71,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे। घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून चोरटे घरात शिरताना आणि पळून जातानाही त्यात स्पष्टपणे दिसून आले। तरीही अद्याप आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलीस प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होत आहे। गावातील सामान्य नागरिक सुरक्षित आहे का? पोलिसांची गस्त नेमकी कुठे असते आणि सीसीटीव्ही फुटेज असूनही चोरटे हाताबाहेर का? ही घटना घडली त्यावेळी घरातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते। चेतन कुंभलकर शासकीय कामासाठी मौदा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीत गेले होते, तर त्यांचे वडील रमेश कुंभलकर व पत्नी शेतात गेले होते। संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केलाय। घरात प्रवेश करताच त्यांनी बेडरूम मधील लोखंडी अलमारी व लॉकर फोडून आतमधील दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लांबवलाय। या चोरीमध्ये सोन्याचे 18,000 रुपयाचे दागिने, चांदीचे 3,000 रुपयाचे दागिने आणि 50,000 रुपयांची रोख रक्कम मिळून एकूण 71,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलाय। रमेश कुंभलकर सायंकाळी घरी परतल्यावर त्यांनी दरवाजा उघडा असल्याचे पाहिले असता घरात जाऊन पाहणी केली असता संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले। लगेचच त्यांनी कन्हाण पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्राथमिक माहिती घेतली आणि गुन्हा नोंद केलाय। मात्र घटनेला आता काही दिवस उलटून गेली असतानाही चोरटे अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि दक्षतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। गावकऱ्यांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण निर्माण झालंय। उपसरपंचांच्याच घरावर घरफोडी होत असेल तर गावातील सामान्य कुटुंब सुरक्षित आहे का? गाव सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे रामभरोसे आहे का? पोलिसांनी जर तात्काळ कठोर कारवाई केली नाही तर अशा घटना पुन्हा घडू शकतात। गावकऱ्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त करत चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे। पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हाण पोलीस पुढील तपास करत आहे। मात्र या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण गावात अस्वस्थता निर्माण झाली आहे। चोर मोकाट, पोलीस गाफील, ही परिस्थिती बदलणार की नाही असा संतप्त सवाल गावकरी, सामान्य नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता ऋषभ बावणकर, कन्हाण, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।